नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक आवडायचा आहे पटपट आणि तिकडे जायचंय पोळ्या वगैरे करायला. आज बरंच काम आहे. आज महाळ आहेत ना आमचे, तर इकडे आता अशी शिमला मिरची केली पोळीला डब्यासाठी. चपात्या करायचे तर आणि मग बाकीचं काम राहिलं तरी राहून द्यायचे. मग नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आवरायचे. मिरची झाली आहे, चपात्या लाटल्या की जायचंय तिकडं. तर पोरींचं आवरते. पोरींच्या चालल्यात आंघोळ्या. हे गेले लवकरच आज कामं. अजून बाकीचं बरंच काम राहिलंय. तसंच बघूया आवरलं का ग. त्यांच्या आंघोळ्या चालल्यात, त्यांचं आवरून द्यायचं शाळेतून जायचं तिकडं. असू द्या, आज जरा घाई. हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? चला तर मैत्रिणींचा स्वयंपाक चाललंय महाळाचं. एक तळायचं, हे करायचं. कारलं टाकलंय आता. भेंडी, गवार, मुळा, आळूची वडी, आपली वडी, कढी, भात, पोळी. परत झालं की अजून कुठून हे आहे उरकायचं चाललंय. काय चाललीये. ताई कोण येतं तर ताई आल्या भेटायला. कालच आल्यात येतं, पण काल काय व्हिडिओ काढला नव्हता. काल 5 वाजता आले, पण गप्पातच गेली. आम्हाला रात्री 9:30 वाजल्या गप्पा मारायला. 11:30 बरोबर आहे. आणि त्यात लाईट पण गेली होती व्हिडिओ काढायच्या टायमाला. व्हिडिओ नाही काढला. आता सकाळ आहे, बसल्यात येतं. खूप त्यांची इच्छा होती भेटायला. खूप इच्छा होती त्यांना भेटायला यायची आहे ना ताई. बरोबर आहे. सगळ्यांचे व्हिडिओ बघतात ते. 1 वर्ष झाले यायचं होतं मला, पण मग काल येऊन त्यांना आवड निर्माण असते म्हणून माणूस जिथं आवड आहे तिथं सवड काढून त्या आल्या. पुण्याहून आल्या बसली. आणि त्यांना लय आवड होती आमची म्हणून आल्या. निघाल्या होत्या, पण त्यांना म्हणलं आता एवढा महाराचा स्वयंपाक आहे, जेवण करून जा. आणि रात्रीच माघारी जायच्या होत्या, तर आता लय उशीर झाला. त्याच्यामुळे म्हणलं नका जाऊ अंधारी इंदावचं. त्याच्यामुळे त्यांना ठेवून घेतलं आम्ही. आता जेवण भेंडी, गवार, कडीपत्ता, मुळा, कारले. बापू आले ते निवड ठेवायचं आहे ना आता. काय म्हणता बापू? निवड ठेवायचा आपला अन्नांसाठी. आता रेस माझ्या हाताने खाते तो, पण कसं ते मान आणते. बोलत जाऊ किती मारायचं कसं असतं ठेवलं. अहो माझ्या हाताने मस्त खात होतं, पण आता तुमचा मान आहे, मी ठेवून काय करणार. बर असू द्या, चाललंय पद्धतशीर. मान्यवर साखर टाकायची त्यात. कशाचं पाणी? आका आले त्या पुण्याहून, नागपूरच्या त्या काही नांदेडच्या त्या काल आले त्या. आजच्या दिवस राहतात. भात, वरण, ले काय काय आज जेवायला. हो बाळा, तुम्ही जायचं शिळात. आता काय करायचं मला तरी पाहिजे. बस हो, शाळेत जावं लागेल. तुक केलं बरं मी इकडं. काय नाही, निवड दाखवायचा. थोडं दूध होतं, ते सगळं दाखवते तुम्हाला कसं काय आहे ते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अजून आमटी करायची मस्तपैकी कटाची. इकडं ऊन पडलंय आणि चाललंय असं हे होतंय. काय नाही तर बाय सगळ्यांना. काय नाही तर इकडं कुरडई तळते. कुरडई तळते. नंतर तेल लावते. इकडं आळूच्या वड्या, पानं भरवून देतात ते. गोड आहे. हा या की एक एक पदार्थ करते. पूर्णाला 2 तास घालवले. किती काम झालंय आत्याकडून. डाळच लय शिजल्या. लगेच नेहमी पाठायच्या घरात आमच्या ह्याच्यावरती लय गडबड चालली. आजी अजून पण तीच करते. हाय पंचपाळी सगळे. कुरडई तळली आणि दही आता राहिले. भजी करायची, थापी वडी करायची, कढी करायची. मी नाही बघ काही तळलं. तिला वय तळायचा जास्त हे आहे त्याला, मग ती तळून घेतले ते. मावशी पण काढते व्हिडिओ. आणि मावशी ते ताई देतात आळूची पानं. लगेच त्या पण मदत करू लागतात. इकडे बामन काका पण आले बसले. हळद कुपन तिकडे इथं पूजेचं सामान. काय नाही तर माझ्या पंजोबांची ही इथं माळेचं. अरे आणला का तांब्यान पोरे.
ठेवू का खाली ठेवा का गाला पाय पाणी तांदूळ आण रे. तांदूळ आण. पायाला गंध लाव गंधद्वारा आंध्रादर्शन हर याकडे टाकतो ईश्वरन सर्वदान दाम उपवेशम मनस कामक देवाज त्यानुसार थोडंसं तांदूळ टाका तांदूळ आण. त्यानुसार पुष्पना म्हणजे समय थोडं थोडं टाका थोडं टाकायचं रेसमार भांडा आणि एक दोन काढा स्वच्छ याला गेला असतं म्हणजे पटाकनच झाला असता. जर की माझ्या हातात आहे. तांदूळ गेले तर वर झालं का चला द्या हे राहून द्या असं हे एवढं बस का पाहिजे हा बस हा बस का काढलं अजून चालू आहे. काही करतात पुरण बारीक मावशीचं चाललंय हाताखाली द्यायचं आपलं. हाताखाली नाही भांडं मोकळं होत होतं की काय हाताखाली पळूनच मी तर हात घाईला पाणी झालं पळून पळून वय सारखं बाहेरची कामं बाहेर या बाहेरची आता म्हणा दसमा पळ 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 बापून म्हणा दसमा इकडे या. हर 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 मला तर नको मी त्या चिवच्या वर माझं काम झालंय. चिंडू झाला चिवच्यावर चिंडू झालाय तुझा लिंबू टिंबू झाली तर बाहेरचं सगळं कामावरून आली तर बापू ढेप मारा तर आता म्हणायची ह्यांची आणि त्यांची चालू बापू होय ग मी एवढं त्रास दिली का त्यांची का बापू इतका हट्ट काय नाही तर करतो. बाई सगळ्यांना. पण बरं. व्हायची बारी झाली. झालंय का भगवानला बोलवू का म्हणजे नाही झालं. पोळ्या लाटायच्या. चाललंय. पोळ्या ही लाटायच्यात अजून. आमटी बनवायचं काम चालू आहे. आता फोन धरायला कोणच नाही. इकडं फोडणी टाकली आहे सगळी. खोबरं वगैरे टाकायचे. शेवट दाखवते कशी होती आमटी. आमटी टाकली तेव्हा इकडं अशी वेगळं दिसतंय. काय झालंय फोनला काय कळ नाही. काळ काळच दिसतंय. आता आमटीला तरी आली पण हे काही असंच दिसतंय. का बरं तो काय काय झाले काय माहिती. इकडं हाय तर काय ऊन येत आहे कधीही होत्या. इकडे ताई बसल्या त्या इथं. त्यांनी पण बरंच काम करू लागल्या. सगळं चिरू चिरू दिलं. पुराण वाटलं. आळूची पानं वगैरे भरवून दिली. बेसनाचं कालवलं. आता तिकडे थापी वगैरे वडी केली आहे. आता फक्त गुळवणी राहिले आणि पोळ्या लाटायच्या. तर हा असा प्रकारे झाला स्वयंपाक. म्हणजे अजून व्हायचं आहे. पोळ्या व्हायच्या तर मग स्वयंपाक झाला म्हणता येईल. तर पोळ्या पण कशा होत्यात ते दाखवते आता. आमटी वगैरे तर झाली आहे. आता आबा आले तर इथं. आबांचे पाय पुंजले आणि आता ह्यांना जेवायला घालायचं. तर असं द्या. आता पोळ्या करायच्यात. चालल्या आता पोळ्या लाटायचे. ताई उंड करतात ते चुलीवरती. आता पोळ्या करायच्या. इकडं आमटी झाली अशी. आताशी छान दिसायला लागले बघा. इकडे गुळवणी केलेले. बाकीचं सगळं झाकून झाकून ठेवलेले. तर चला पोळी कशी होती बघूया. हे एवढ्या दोन तीन मी लाटल्या पोळ्या. आता आत्या आल्यात आता. त्या खाल्ल्या 2 पोळ्या द्यायच्या असतात. खाल्ले पोळ्या पूजा चालली आहे इकडं अशी. इकडं आमच्या पोळ्या चालू आहेत. मी पोळ्या भाजायला बसले आता. आत्या लाटत्यात आहे. इकडं आत्या लाटत्यात. ह्या ताई पुरण भरून देतात आणि बाई आता
जेवायला ताट करणार आहे. तर असं हे नियोजन 12च्या अगोदर जेवायला घालावं लागतं. तर अशा पोळ्या होतात हे बघा. 12च्या अगोदर लागतं जेवाय घालायला. जास्त दही दूध तूप असं काय 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 बरंच असतं. आगाडा पान सगळीकडे करतात का? हा मग काय सगळीकडे असतं. तुमच्या इकडे ते नांदेडला असतं. सगळीकडे असतं. त्यांचे तलय असतं. नाही म्हणलं का आपल्याला महाराष्ट्रात चलतं. सगळीकडे असतं ग. झाला स्वयंपाक काय सांगितलं ना. बेस्ट झालाय काय नाही मस्त आपलं. हुशार आहे तू. हा जास्त आपलं अपघात पुणे आले गेले तर हा. बर बाकी काय नाही बायडी. बर तुला सगळं येतं. हा मन लावून करीत जा. बर हा चालतंय. आमटी प्या जरासा. पेणार आहे की. बापूंला आमच्या आमटी आवडती. काय आता झाला स्वयंपाक म्हणायचं. 11 11:30च्या आतच झाला सगळा स्वयंपाक. 12च्या अगोदर जेवायला घालावं लागतं. त्याच्यामुळे स्वयंपाक हे आवरावंच लागतो. दिवस दुसरा हा नंतर तर चाललंय आपलं रातच्या 12ला पोळ्या भाजत तुझ्या मानाने. घेत जा की बापू ऐकून थोडं तरी. या ताई होत्या म्हणून तरी उरकलं पटपट. बाईने आपलं बाहेरचं काम आवरत आवरत हाताखाली झालं की पाहुणे म्हणूनच आले आपल्यात आहे का नाही. जे म्हणजे पितरांना पाहुण्याचं महत्व असतं ना. तर आल्या म्हणजे देवाने धाडल्यासारखं आल्या. असं ते झालं. आल्या तर इतके. विषय राहणार गेलता. आमच्या आत्याच्या पोळ्या अशा सपारून असतात मोठ्या मोठ्या. एक पोळी खाल्ली की पोटगच भरगतच. हा पुरण बिरण असं मस्त भरून छान. तर असू द्या अशा पोळ्या चालल्या तर इथं पोळ्या भाजत भाजत व्हिडिओ बी चाललाय. कारण काढणं बी गरजेचं आहे. इकडं आत्याचं चाललंय इकडं ह्यांचं चाललंय आणि बाईने इकडं ताट केले. पण पोळी आधी तव्यातनं काढते 1 मिनिट. आणि इकडं असं ताट केलंय जेवायला. सगळं काढले मस्त. आबा आले जेवायला. आम्ही दरवर्षी हा आबांना जेवायला घालतो. संध्याकाळ 10 पर्यंत आता कोणी पण येईन. म्हणजे ज्यांना ज्यांना सांगितलंय ते येतील. आता सवडीनुसार येतात जेवायला है ना बापू. जे त्याच्या सवडीनं लय आग्रह नाही. ह्यांना तेवढं आपलं बोलवायचं टायमाला. हा हा तुमच्याकडे कसं असतं ते सांगा कमेंट करून. बाकी काय नाही माझं. हा पद्धतशीर या जेवाय सगळ्या. अण्णाला जेवाय घातलं. काका काका मामा ही सगळी आप्पा. बाय सगळ्यांना. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा. बाय बाय सगळ्यांना. तुमच्या इकडची पद्धत कशी असते ते पण सांगा. हा बाय दूध ओत थोडस चालतंय. बाय सगळ्यांना. बाय बाय. तूप घेतलं होतं. दूध राहिलं की तूप हाय वय अश्विनी आता आपल्यात होतं की त्या भरणी. काय ते